सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे. तुम्हाला कामामध्ये मदत मिळेल, त्यामुळे तुम्ही काम पूर्ण करताना तुम्हाला काही फार त्रास होणार नाही. तुमच्या जोडीदाराकडनं आर्थिक मदत तुम्हाला मिळेल. घरामध्ये गुंतवणुकीबाबत चर्चा होऊ शकते. मुलांच्या शिक्षणासाठी, ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी काही खर्च होईल, तो मात्र तुम्ही टाळू शकत नाही. तुम्ही ऑनलाईन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला लाभ होत राहतील. संध्याकाळी घरामध्ये जास्त वेळ तुम्ही देणार आहात. तसेच नातेवाईकांसोबत तुमची भेट होण्याची देखील दाट शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा समाधानकारक आणि मानसिक शांतता देणारा राहणार आहे. तुम्ही राजकारणामध्ये असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील. व्यवसायामध्ये काही नवीन डील होणार आहेत, त्यामुळे तुम्ही तयार राहा आणि महत्त्वाची कागदपत्र देखील तयार ठेवा. सरकारी अधिकारी, राजकीय ओळख किंवा नेहमी गुंतवणूक करणाऱ्यांमुळे तुमचा व्यवसाय वाढेल. तुम्ही शेती, धातू, बांधकाम, आयात क्षेत्राशी संबंधित काम करत असाल तर तुम्हाला उत्तम लाभ होऊ शकतो. विरोधक थोडासा त्रास तुम्हाला देतील असं दिसतंय, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमच्या घरामध्ये वातावरण हे सुख आणि समाधानाचं राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असला तरी तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. एखादी वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. मालमत्तेसंदर्भामध्ये घरामध्ये वाद होऊ शकतो, तो होणार नाही असं पहा. नोकरीमध्ये आत्मविश्वास तुमचा वाढेल. तुम्ही काही खरेदी करणार आहात, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. संध्याकाळी एखादं थांबलेलं काम तुमचं पूर्ण होऊ शकतं. तसेच रात्री मंगल कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून धनप्राप्तीचे योग आहेत. नोकरीमध्ये तुमच्या हुशारीचं आज कौतुक होईल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही प्रोजेक्ट हाताळलात त्याबद्दल तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती खुश राहतील. बँकिंग किंवा रिटेल क्षेत्रामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला आर्थिक उलाढाल वाढणार आहे. घरामध्ये जास्त वेळ देणार असून तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज तुम्हाला प्रवासाचा योग आहे. संध्याकाळी एखादी खुश खबर मिळाल्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा लाभ देणारा असेल, कारण उत्पन्नाचे नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होत आहेत. संधी तुमच्या आसपास आहे, तिला ओळखा आणि तुम्ही पुढे जा. तुम्ही रिअल इस्टेट, आयात निर्यात किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये असाल तर जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल, त्यामुळे व्यवसायामध्ये ग्राहक वाढतील. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला विशेष यश मिळेल, परंतु धावपळ जास्त असेल. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या आणि ताणतणाव कमी करा. तुमच्या कामाचा वेग पाहून तुमचे विरोधक मागे हटतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा वार जरा जास्त काम करून घेणार आहे. ऑफिसमध्ये अचानक तुमचा एखादा प्रोजेक्ट येईल आणि जास्त वेळ तुम्हाला थांबावं लागेल. तुम्ही IT, प्रोग्रामिंग आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करत असाल
तर तुम्हाला चांगली कमाई होईल. मुलांकडनं तुम्हाला खुश खबर मिळेल, त्यामुळे घरामध्ये समाधान असेल. शुभ कार्यावरील तुमचा खर्च वाढणार असून लवकरच तुमच्या घरामध्ये मंगल कार्याचं आयोजन होणार आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा सुखद आहे. घरामध्ये देखील सगळेजण तुमचं काम ऐकतील किंवा तुम्हाला मदत करतील. पुरेसे पैसे हाती आल्यानं तुम्हाला समाधान राहील. प्रवासाचा आज योग असून त्यामध्ये तुम्हाला चांगला अनुभव येईल. तुम्ही जर कन्स्ट्रक्शन किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करत असाल तर नवीन टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागेल. शुभ लाभाचा तुम्हाला योग आहे, परंतु तुमच्या मेहनतीला तोड नाही. तुम्ही कामामध्ये फोकस करा, त्यामुळे तुमचा प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाहीये. तब्येत तुमची बिघडण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यासाठी त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल. तब्येत ठीक नसतानाही काही कामं तुम्हाला करावी लागणार आहेत. नोकरी आणि व्यवसायामध्ये सकारात्मक वातावरण असून सहकारी तुम्हाला मदत करतील. तुम्ही जर अकाउंट्स, फायनान्स किंवा टॅक्स कन्सल्टन्सी या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्ही काही धाडसी निर्णय घेणार आहात आणि घरातील प्रत्येक सदस्य तुम्हाला पाठिंबा देत राहील. सरकारकडनं तुम्हाला लाभाची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ काही सामाजिक कामामध्ये जाणार आहे. तुम्ही सोलर एनर्जी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय करत असाल तर मागणी वाढून नफा होईल. तुम्ही आता व्यवसायामध्ये टीम वाढवा, कारण सगळी कामं तुम्ही केली तर तुमचा ताणतणाव वाढेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळताना दिसतंय. नोकरीच्या बाबतीमध्ये सकारात्मक वातावरण राहणार आहे. तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमचे प्रोजेक्ट्स पटापट मार्गी लागणार असून नवीन जबाबदारी तुमच्यावरती येण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल किंवा लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये असाल तर प्रवासाचा योग आहे, परंतु हा प्रवास तुम्हाला आर्थिक लाभ देऊन जाईल. संध्याकाळी वादविवादापासून तुम्ही शक्यतो दूर राहा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी शनिवार फारसा ठीक नाहीये, कारण अचानक वाद किंवा विरोधकांचा तुम्हाला त्रास वाढेल. तुम्ही जे काही काम केलं आहे त्यामध्ये रिवर्क येईल, त्यामुळे तुम्ही निराश व्हाल. मन अस्वस्थ करणारी बातमी ऐकून अचानक तुम्ही कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. तुम्ही फार्मा किंवा केमिकल व्यवसायामध्ये असाल तर महत्त्वाची कागदपत्र अगदी व्यवस्थित जपून ठेवा, कारण अचानक पेपरची गरज लागेल तेव्हा ते मिळाले नाही तर तुमचं काम थांबेल. तुम्ही अत्यंत संयमानं आणि सावधानपणे काम करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाहीये. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या वाढू शकतात. तुम्हाला आज एकटं वाटू शकतं आणि तुमचा ताणतणाव देखील वाढेल. सासरकडील मंडळींसोबत तुम्ही व्यवहार टाळा, अन्यथा नातेसंबंध तुमचे बिघडू शकतात. तुम्ही हेल्थ केअर, मेडिकल किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच काम करा, त्यामुळे तुमच्या समस्या सोडवल्या जातील. धार्मिक कामासाठी आज तुमचा जास्त खर्च होऊ शकतो.
प्रवासाचा योग असून त्यामध्ये तुम्हाला सावध राहावं लागणार आहे. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.